लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजच्या भागात तर प्री वेडिंगची धम्माल दाखवली आहे त्यांनी. खूप छान प्री वेडिंग झालंय या जोड्यांचं. मस्त व्हिडिओ शूट केलाय. सुरुवातीला आपण बघतोय की जीवा आणि पार्थ गणपती बाप्पाला प्रार्थना करतात आणि म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. जीवा म्हणतो, बघ ना रे दादा, बघता बघता लग्न जवळ आलं रे. पार्थ म्हणतो, परवा आता मेहंदी आणि हळद आहे रे बाबा. जीवा म्हणतो, दादा आपल्याला प्री वेडिंग शूट करायचंय, त्याआधी मज्जा येणार आहे रे. पार्थ म्हणतो, मज्जा येणार आहे का मज्जा घेणार आहे तुम्ही, याचा डाऊट आहे मला. जीवा म्हणतो, अरे बाबा असं का बोलतोय दादा. पार्थ म्हणतो, ए जीवा, तुला माहिती आहे ना मी अशा गोष्टीत कम्फर्टेबल नाहीये. जीवा म्हणतो, दादा तुझी मांजर असणार आहे तुझ्या सोबत, ती फोटो काढण्यात चॅम्पियन आहे, चॅम्पियन. अरे तुझ्यातल्या बोक्याला ती एवढा कम्फर्टेबल करेल ना की उद्या तुझी हवा असणार आहे त्या प्री वेडिंग शूटला. हवा असेल रे तुझी, खाऊन टाकशील तू आम्हाला. पार्थ देवाला नमस्कार करून म्हणतो, देवा लक्ष असू दे रे बाबा माझ्याकडे. आता पत्रिका हातात घेतात ते त्यांच्या लग्नाची आणि खूप भारी वाटतंय जीवाला. जीवा म्हणतो, दादा पत्रिका काय छान दिसते ना. पार्थ म्हणतो, हो छान छापली आहे रे पत्रिका. मग जीवा आठवून देतो, अरे दादा मागच्या वेळेला आपली पत्रिका फाडली होती रे वसू आत्याने आपली पत्रिका. या मागच्या वेळेला आई किती वैतागली होती ना त्या वसू आत्यावर. या वेळेला आता वसू आत्या हिंमत करणार नाही पत्रिका फाडायची. आता पार्थला काय वाटतं कोणास ठाऊक, त्याला तो इन्सिडेंट आठवतो आणि तो आता रम्याच्या खोलीत गेला. रम्या दार उघडते, पार्थ आलाय तिच्या रूम मध्ये, वसू आत्या सुद्धा आहे तिथे. रम्या म्हणते, काय रे पार्थ, तुला काही हवंय का. पार्थ म्हणतो, काही नकोय, पण मी तुला काहीतरी द्यायला आलोय. रम्या म्हणते, काय द्यायला आलायस पार्थ. पार्थ आता ती पत्रिका दाखवतो. रम्याला खरं तर पत्रिका पाहिल्यावर संताप होतो, पण तिच्या भावना ती खूप आवडते. पार्थ म्हणतो, मागच्या वेळेला मी वसू आत्याला दिली होती ही पत्रिका, पण यावेळेला तुला देतोय रम्या. मागच्या वेळेला वसू आत्याने पत्रिका फाडली होती. जस्ट सांगतोय रम्या, यावर जी 2 नावं आहेत ना, म्हणजे ही 2 नावं पत्रिका फाडून वेगळी करता येणार नाहीये बरं का. वसू आत्या लगेच म्हणते, पार्थ अरे त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. रम्या म्हणते, 1 मिनिट आई, थांब जरा. हे बघ पार्थ, पत्रिका फाडायचा वेडेपणा माझ्या आईने केला होता, मी नाही. आणि आता तर फाडण्याचा वगैरे काही विषयच नाहीये. पार्थ अरे मी बदलली आहे. पार्थ म्हणतो, रम्या तू बदलली असशील तर चांगलंच आहे, पण तुझ्यातला हा अचानक झालेला बदल मला मान्य होत नाहीये. रम्या म्हणते, ठीक आहे ना पार्थ, हरकत नाहीये, यू टेक युअर टाइम. कदाचित मी तुझ्या जागेवर असते तर मी पण माझा वेळ घेतलाच असता पार्थ, हरकत नाहीये. आणि तुला खरं सांगू का पार्थ, अरे तुझ्या मागे मागे फिरून खरं तर तुला मिळवण्याचा तो भाबडा प्रयत्न करणं मलाच नकोसं वाटायला लागलंय रे. कंटाळा आलाय मला त्या गोष्टीचा. नाही, मला तसं कळतंय की तुला ते पटत नसेलच, पण मी खरंच बदलले अरे, आणि हेच खरं आहे. पार्थ नुसता बघत असतो हिच्याकडे बरं का. रम्या म्हणते, तुझा विश्वास नाहीये का पार्थ माझ्यावर. ये ये तू इकडे ये. आई ही पत्रिका धर बरं. ये पार्थ इकडे ये. आता तिने पार्थला कपाटाजवळ नेलंय बरं का रम्याने, आणि कपाट उघडून दाखवलंय. बघ पार्थ, तुला दिसतायत का तुझे फोटो, तुझे गिफ्ट्स, ग्रीटिंग, आहे का काही आपल्या आठवणी. नाही ना. अरे आपल्या लहानपणीच्या आठवणी काहीतरी दिसतंय का तुला पार्थ. नाहीच दिसणार तुला, कारण मी आता सगळं विसरले पार्थ. अरे कारण माझ्या मनात आता काहीच नाहीये तसं. मला हेही कळून चुकलंय की माझ्या एकतर्फी प्रेमाला अर्थच नाहीये. पार्थ, प्रेमाचं नातं कसं एकमेकांना आनंद देणारं असायला हवं रे, जसं तुझं आणि काव्याचं आहे. उगाच तुला जबरदस्ती हिसकवण्याचा वगैरे मी प्रयत्न करत होते, पण आता नाही. मला कळलंय आता डेस्टिनीच्या मनात जे काही आहे ना ते मी मनापासून मान्य केलंय बरं का पार्थ. खरंच सांगते तुला मनापासून की मी मूव्ह ऑन झाले पार्थ. खरंच खरंच सांगते मी, विश्वास ठेव माझ्यावर. पार्थ म्हणतो, ठीक आहे हरकत नाही रम्या, हे झालं असेल तर चांगलंच आहे तुझ्यासाठी. एनिवेज, तुम्ही आई बाबांना पण मदत करताय दोघी जणी, त्यासाठी थँक्यू. थँक्यू बरं का वसू आत्या. रम्या म्हणते, थँक्स. अच्छा, म्हणजे तू आम्हाला थँक्स वगैरे म्हणणार आहेस का पार्थ. घरचं लग्न आहे अरे, आम्ही लग्नाला मदत नाही करणार तर कोण करणार. आम्ही तुझे नाही आहोत का. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, चला हॉलवर जायचंय, बरीच कामं आहेत, मी निघतो आता, हं, गुड नाईट. असं म्हणून पार्थ निघून गेलाय बरं का. आता ही रम्या पार्थला गुड नाईट म्हणते. पार्थ निघून गेल्यानंतर वसू आत्या आधी दरवाजा लावतात. वसू आत्याला आले टेन्शन, म्हणजे ही वागते एक, बोलते एक, करते एक. नेमकं हिच्या डोक्यात चाललंय तरी काय. वसू आत्याला आता टेन्शन आलंय बरं का. कारण रम्या आता वसू आत्याला काय डायलॉग मारते ना ते ऐका बरं का.
आणि आजचं प्री वेडिंग शूटच त्यांनी खूप गाजवलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि ते हॉलवर गेलेत मेहंदीच्या. पण आजचा भाग ना खूपच छान दाखवलाय त्यांनी. आता लग्नाची एक बेसिक सगळी स्टेप बाय स्टेप तयारी करतायत ते, त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतंय. आता या जोड्या त्यांच्या लग्नाच्या आनंदात आहेत. वसू आत्या दरवाजा लावून घेतात आणि रम्याला म्हणतात, "ए बाई, ए रम्या, काय चाललंय तुझ्या मनात? अगो, पार्थला डायरेक्ट काय कपाटाजवळ आणलं तू? माझ्या मनात धडकी भरली ना. त्याने कपाटात काही पाहिलं का?" आता वसू आत्या कपाटात बघतात आणि म्हणतात, "हे काय? काय गं रम्या? कपाटातले तुझे सगळे फोटो कुठे गेले? अगं, हे कधी केलं बाई तू? ए बाई, ए रम्या, अगं काय चाललं तुझं? सांगते का बाई मला काही?" तो पार्थ मारे आला पत्रिका द्यायला आपल्याला. "मागच्या वेळेला फाडली होती मी पत्रिका. आता तू फाडून टाक रम्या. फाड फाड घे." रम्या म्हणते, "ए आई, चल, हे अशा पत्रिका वगैरे फाडून काही होत नसतं. मी या सगळ्याच्या खूप पुढे गेली आहे." वसू आत्या म्हणतात, "म्हणजे?" रम्या म्हणते, "म्हणजे थांब थांब, दाखवते तुला." आता रम्याने एका साडीच्या खालून एक पत्रिका काढली आहे बरं का. आणि एक्झॅक्टली तशीच पत्रिका आहे जशी काव्य आणि पाठची आहे. पण काव्याच्या जागी तिने तिचं नाव छापलंय बरं का. आता वसू आत्या ते बघून हादरून गेल्यात. त्या म्हणतात, "अगं ए रम्या, हे काय लिहिलं सगळं?" रम्या म्हणते, "आई, एवढं सोपं आणि साधं तुला वाचता येत नाही का? चल आणि इकडे, मी वाचून दाखवते तुला." वसू आत्या म्हणतात, "अगं ए रम्या, अगं पण." रम्या म्हणते, "शुभ विवाह, पार्थ वेड्स रम्या." ए आई, आता अचानक वारं सुटतं बरं का. आणि काव्याची जी पत्रिका असते ना नावाची, ती हातातून खाली पडते वसू आत्याच्या. आता रम्या हसायला लागते बरं का आणि म्हणते, "अगं आई, बघ बघ बघ, बघितलं का? तुझ्या हातात माझ्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका राहिली आणि दुसरी खाली पडली. अगं अगं, याचा अर्थ तारे वारे माझ्या बाजूने आहेत आता. अगं म्हणजे म्हणजे पार्थ आता फक्त आणि फक्त माझा होणार आहे. येस येस." असं म्हणून ती हसायला लागते बरं का. आता वसू आत्या तिला अलर्ट करत म्हणतात, "ए रम्या, हा योगायोग असू शकतो. हा योगायोग असू शकतो रम्या. अगं, ही पत्रिका माझ्या हातातून खाली पडली असती तर तुझी आणि पार्थच्या नावाची पत्रिका, तर काय झालं असतं रम्या?" रम्या म्हणते, "आई, मग तुझा हात जागेवर नसता राहिला." अरे बापरे प्रेक्षकांनो, हिला कोणीतरी दवाखान्यात दाखवा रे. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. वसू आत्याने असं विचारल्या विचारल्या रम्या इतकं विचित्र उत्तर देते बरं का. रम्या आता ती पत्रिका हातात घेते, त्या पत्रिकेवरनं हात फिरवते आणि पुन्हा म्हणते, "लग्नानंतर होईलच प्रेम." जे तिने काल गाणं म्हटलं ना, तशा स्टाईलमध्ये म्हणते आणि त्या पत्रिकेचा असा मुका घेते बरं का. अवघड आहे बाबा प्रेक्षकांनो, काय करावं रम्याचं. रम्या नेमका काय डाव साधणार आहे ना, तो सस्पेन्स आणि प्रचंड वाढवलाय. आता बघा, इथे तुम्ही प्री वेडिंग शूट बघणार आहात. वसू आत्याचं टेन्शन काही कमी होणार नाहीये यांचं लग्न होईपर्यंत. पण आता हे प्री वेडिंग शूट त्यांनी लई भारी, जबरदस्त, कडक, धमाकेदार, खतरनाक केलेलं आहे बॉस. आता इथे त्यांनी नंदिनी आणि जीवाचा असा रेट्रो शूट घेतलाय बरं का. आता एक्झॅक्टली जर माझ्याकडनं काही सांगायला चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणाचा प्री वेडिंग शूट आवडला ते मला आवर्जून सांगायचंय. ईच अँड एव्हरी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आज मला कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला कोणाचा प्री वेडिंग शूट आवडलाय. इथे ना त्यांनी ते गाणं लावलंय, "रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना." ते गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येतंय. आणि जीवा नंदिनीचा हा शूट आपण बघतोय. जीवा नंदिनीचा फोटो काढतोय, असा जुना टाईपचा कॅमेरा आहे. नंदिनीचे फोटो तो तिला दाखवतो, ती खुश होते. आणि इकडे आता काव्या आणि पार्थचा दाखवलाय त्यांनी शूट. म्हणजे मध्ये मध्ये यांचा शूट, मध्ये या जोड्यांचा शूट असं दाखवलंय त्यांनी. काव्या आणि पार्थ असे एकदम डॅशिंग आहेत बरं का. आणि अशा झेन्झी मूडमध्ये आहेत. म्हणजे काव्य आणि पार्थच्या वयामध्ये थोडंसं अंतर जास्त आहे, पण काव्याने पार्थला ते कम्फर्टेबल केलंय. ते मगाशी जीवा म्हणाला ना पहिल्या सीनमध्ये तसं काहीतरी. आता त्यांनी ना ते असं घोड्याच्या तबेल्यामध्ये असं छान गेटअप केलाय. काव्या लई खतरनाक दिसते हा प्रेक्षकांनो. म्हणजे ती ऍक्टर म्हणून पण सॉलिडच आहे आणि ती दिसते पण खूपच गोड, यात काही शंका नाहीये. नंदिनी ही तितकीच गोड दिसतीये. प्रत्येकाच्या वयाला सूट होईल असा गेटअप त्यांनी केलाय आणि प्रत्येकाच्या लव्ह स्टोरीला सूट होईल असा प्री वेडिंग शूट त्यांनी केलाय. आता याला गुल्लक म्हणतात का कुल्लड म्हणतात हे मला नेमकं कन्फ्युजन आहे. त्या कुल्लडमध्ये नंदिनी आणि जीवा चहा पिताय आणि आता तो चहा जीवा हळूच तिच्याकडे सरकवतो. ती त्याचा उष्टा चहा पिते, तो तिचा उष्टा चहा पितो आणि मागे बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत ऐकत तुम्ही हा शूट एन्जॉय करणार आहात. या लुकमध्ये काव्या किती छान दिसते ना प्रेक्षकांनो. आणि नंदिनी सुद्धा
प्रत्येक वेळेला वेगवेगळा शूट आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळा गेटअप त्यांनी दाखवला इथे. नंदिनी आणि जीवाचा सुद्धा लूक आणि गेटअप अप्रतिम होता. नंदिनी या रेड कलरच्या फ्रॉकमध्ये अप्रतिम दिसते. फ्रॉकच म्हणतात ना? बाई मला काही एवढं विशेष माहिती नाहीये बरं का. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आता इकडे काव्या पण लई खतरनाक दिसते. तिने ब्राऊन कलरचा असा तो गाऊन, फ्रॉक टाइप गाऊन असा वेअर केलाय. ती खूप अशी परीसारखी दिसते बरं का प्रेक्षकांनो. आणि ही हेअरस्टाईल तिला खूप सूट झाली आहे. मला ना ही हेअरस्टाईल खूप आवडते हां. एकदा तरी मला अशी हेअरस्टाईल करायची आहे. असा साईडला पफ वगैरे घेतात ना, तो लई भारी दिसतो बरं का. एक वेगळाच लूक दिसतो चेहऱ्याचा. फार काही फॅशन मी करत नाही प्रेक्षकांनो. माझ्या मिस्टरांना सिंपल राहायला आवडतं. तसंच मला पण आवडतं. पण कधीतरी एखाद वेळेला हे असा लूक केला तर लई भारी वाटतं. कोणाकोणाला असं वाटतंय की आपणही प्री वेडिंग शूट केलं असतं तर बरं झालं असतं. पैसा जास्ती खर्च झाला असता नाही का प्रेक्षकांनो. मालिकेत वगैरे बघायला छान वाटतं, पण प्रत्येकाला हे जमेलच असं नाही. आता तुम्हाला वाटेल ही काय बाई बडबड करते, आता हे फोटो दाखवतायत त्याला मी तरी काय करू, त्यांनी इथे काहीही डायलॉग घेतलेले नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला हे वर्णन करून मला सांगावंच लागेल ना. तर बॅकग्राऊंडला ते रुपेरी वाळूत ते गाणं रिमिक्स चालू आहे बरं का. आणि स्टेप बाय स्टेप त्यांनी वेगळी वेगळी गाणी दाखवली आहेत. खूप छान वाटलं. गाणी जरा वेगवेगळी घेतली असती तर आणखीन लई भारी वाटलं असतं, म्हणजे रोमॅन्टिक वाटलं असतं अजून. आता इथे त्यांनी आणखीन एक गाणं दाखवलंय. हे गाणं मला खूप आवडलं. ते गाणं नाही का, जरा जरा हे मन खुणावते, हे गाणं खूप छान वाटलं बरं का प्रेक्षकांनो. बॅकग्राऊंडला इथे आता काव्यार्थ आणि जीवानंदिनी या दोघांचेही मध्ये मध्ये शूट दाखवलेत त्यांनी. पार्थ काव्यासाठी गिटार वाजवतोय, ते रेड वेल्वेट पेस्ट्री आणली आहे. काव्या पण त्याला अशी गिटार वाजवून साथ देतीये आणि यांचं एक रोमॅन्स दाखवलंय. खूप सुंदर वाटलंय हे बघायला. काव्या आणि पार्थवर त्यांनी ते गाणं पण अप्रतिम दर्शवलंय हा प्रेक्षकांनो. मस्त वाटलंय. नंदिनी आणि जीवाचं पण एक्झॅक्टली हेच दाखवलंय त्यांनी. हेच गाणं त्यांच्यावर पण दर्शवलंय. मध्ये मध्ये काव्यार्थ, मध्ये मध्ये नंदिनी, जीवा यांचे सीन असे घेतलेत जे टीव्हीवर बघायला तुम्हाला खूप आवडणार आहे. नक्की आज टीव्हीवर हे सगळे सीन एन्जॉय करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला भरभरून प्रेम द्या प्रेक्षकांनो. अप्रतिम मालिका, अप्रतिम प्री वेडिंग शूट आणि अप्रतिम लग्न. काय म्हणू आणखीन, कमाल धमाल सुपर्ब. आता हे प्री वेडिंग शूट झालंय आणि मेहंदी वगैरे त्यांची आता म्हणजे सगळ्या स्त्रिया सज्ज झाल्यात. इथे बायका चर्चा करतायत. नंदिनीच्या आश्रमातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत तिच्या. आता नंदिनी आणि काव्या पण आल्यात, एंट्री झाली आहे त्यांची. काव्या तिच्या बाबाबरोबर आली आहे, नंदिनी पण सोबत आहे. त्यांचं ऑक्शन होतं. सगळ्याजणी तिथे चर्चा पण करतात की यांचं प्री वेडिंग शूट छान झालं वगैरे वगैरे. प्रेमानंतरच्या लग्नाला तुमचं स्वागत आहे असा बोर्ड त्यांनी तिथे लावलाय बरं का. मंडळी कमाल आहे ना माझी. एकही डायलॉग इथे नाहीये बरं का मागच्या सीन पासून, पण तरी तुम्ही इंगेज राहिलात ना, हाच तर खरा विशेष पॉइंट आहे. आता इथे त्यांनी गाणं पुन्हा ऐकवलंय बरं का. ते सनईच्या चौघड्यामध्ये नवरी आली ते गाणं नाही का, आता यावर त्यांनी एंट्री घेतली आहे काव्या आणि नंदिनीची. आता या सगळ्या जणी ऑक्शन वगैरे करतात, वेलकम करतात काव्याचं आणि नंदिनीचं. काव्या नंदिनी आल्या आल्या त्या बोर्डजवळ त्यांचा सेल्फी काढतात. ते प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे हा बोर्ड लिहिलाय ना त्यांनी, त्या बोर्डजवळ आल्या आल्या नंदिनी आणि काव्याने सुंदर अशी सेल्फी घेतली आहे. खूप खुश आहेत बाबा दोघी नवऱ्या. आता आहेत सगळे डायलॉग. मानिनी बाईची बिचारीची धांदल आहे बरं का एकटीची. सगळं मानिनी एकटी सांभाळते. सगळ्या बॅगा वगैरे घेतल्यात मानिनीने आणि आता ओरडतीये, ए जीवा, अरे पार्थ, अरे चला रे पोरांनो, उशीर झाला रे आपल्याला. तिथे पोरी वाट बघत असतील. मोहिते तर पोहोचले पण असतील हॉलवर. चला रे चला, अरे तुमच्या बायकांसाठी तरी आवरा रे, वाट बघत असतील तुमच्या बायका. जीवा म्हणतो, बघू दे का आई वाट, काय तरी. अरे त्या मोहितेंच्या मुलींनी पण आम्हाला खूप वाट बघायला लावली आहे बरं का. प्री वेडिंगला पण दोघी उशिरा आल्या होत्या. काय बडे भैया, बरोबर बोलतोय ना मी. पार्थ म्हणतो, नाहीतर काय, इतकी वाट बघायला लावली, इतकी वाट बघायला लावली. जाऊ दे आई, आता किती वाट बघायला लावली ते काय सांगू मी तुला. यांचे माय लेकरांचे ना सीन अमेझिंग येतात प्रेक्षकांना. तुम्हाला पण आवडतात ना. मानिनी म्हणते, पार्थ गप्प बस, काव्याने काही वाट बघायला लावली नाही बरं का, तूच वाट बघायला लावली आहेस, विसरला का. पार्थ म्हणतो, जाऊ दे नाही, जाऊ दे ना, जाऊ दे ना, काय सोडून दे ना तो विषय. अगं चल लवकर, ती फिसकारणारी मांजर फिसकारेल उशीर झाला तर. मानिनी म्हणते, युग कुठे पण. जीवा म्हणतो, आई आम्ही त्याला हाकलला. मानिनी म्हणते, काय. पार्थ म्हणतो, हो आई, आम्ही प्रॉपर्टी मधून त्याला बेदखल. जीवा म्हणतो, केला. मानिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय, का असं करताय रे माझ्या लेकराला. कुठे गेलाय तो, लहान आहे ना तो, त्याला सांभाळून घ्यायचं ना.
जीवा म्हणतो, "ए आई, काही सांभाळून घ्यायची गरज नाही त्याला आणि काही लहान बिहान नाही बरं तो. आम्हाला काय विचारतो तो माहितीये का? आम्हाला म्हणतो हनीमूनला कुठे जाणार आहे म्हणे." पार्थ म्हणतो, "नाही तर काय आई, वय काय त्याचं? बोलतो काय आम्हाला? आम्हाला म्हणतो काय? तुम्ही एकमेकांना फिसकारलेली मांजर, बोक्या म्हणता, हा जीवा चकाचकबाई म्हणतो, पसारेवाला. तुम्ही पत्रिकेत छापायचं असतं तुमची ही नावं. लोकांना कळू देत म्हणे." हक्कलला मी त्याला, हक्कलला. नीट बोल म्हटलो त्याला मी. मानिनी आता हसायला लागते बरं का या पोरांना. जीवा म्हणतो, "आई, त्याचं लग्न ठरू तर दे, मग बघ आम्ही काय करतो ते." मानिनी म्हणते, "ए बाबा, ए चल, त्यांच्या लग्नाला वेळ आहे, आधी तुमच्या लग्नाला पोहोचा विधीला लवकर, आवरा." जीवा म्हणतो, "हो निघतो ग आई, पण ते वसू आत्या आणि रम्या आहे कुठे? त्या पुन्हा तुला म्हणतील आम्हाला सोबत नेलं नाही." मानिनी आवाज देते, "रम्या, अगं आवरलं का?" रम्या म्हणते, "हो अगं मामी, झालं झालं आवरलं." मानिनी म्हणते, "चला पोरीनो, अगं आई कुठे आहे तुझी रम्या? अगं वेळ होतोय ना." रम्या म्हणते, "अगं मामी, आईला थोडासा वेळ आहे, आम्ही येतो, तू पुढे जा." मानिनी म्हणते, "मग सगळं काही कुलपा बिलपा लावून या ग, जमेल ना?" रम्या हो म्हणते बरं का. मग मानिनी देवाला नमस्कार करते आणि आशाला म्हणते, "चल आशा, उशीर झाला." चला चला करून हे गेलेत बरं का तिघे जण पुढे. आता रम्या आणि वसू आत्या शेवटी आहेत. रम्या आता खाली येते देवघराजवळ आणि मुद्दाम त्या देवाजवळ येऊन आता ती काहीतरी ऑब्व्हियसली काहीतरी दुष्टपणा करणारच आहे प्रेक्षकांनो. पण आता त्यांनी मध्येच पुन्हा या कार्यालयाचा सीन घेतलाय यांच्या हॉलचा. आता नंदिनीच्या आई वडिलांचंही औक्षण होतंय. ही पद्धत मला आवडली. आणि कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते लग्नाची, प्रत्येक कार्याची, जिथल्या तिथल्या ठिकाणाचं वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाच्या घरी काही ना काही रीती परंपरा वेगवेगळ्या असतातच. त्यामुळे आपण कोणाशी असं कंपॅरिझन नाही करू शकत. तसंच यांनी काहीसं दाखवलंय. नंदिनीच्या आई वडिलांचं पण स्वागत होतंय. आता ते प्रेमानंतरचं लग्न हा बोर्ड त्यांनी खूप हायलाइट केला बरं का. आता इकडे बघा, रम्या आणि वसू आत्याचा सीन दाखवलाय. रम्या तिच्या आईला आवाज देते, "आई चल." "काय ग आई, आवरलं नाही अजून तू?" वसू आत्या म्हणतात, "अगं मी तर केव्हाची आवरून बसले ना बाई, तूच म्हटली मला रूम मध्ये बसून राहा. काय ग रम्या, असं का केलंस तू?" रम्या म्हणते, "आई, अगं शेवटच्या माणसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात." वसू आत्या म्हणतात, "म्हणजे?" रम्या म्हणते, "अगं म्हणजे शेवटचा माणूस जर घरातून बाहेर जाताना गॅस बंद करायला विसरला आणि घरात स्फोट होऊ शकतो त्यामुळे. आणि समज नळ बंद करायला विसरला शेवटचा माणूस, तर सगळीकडे पाणी साचू शकतं. आणि म्हणतात ना, घरातून जाताना समई शांत करून जावं असं म्हणतात आई. देशमुखांच्या आनंदावर हलकीशी फुंकर घालणारे मी." असं म्हणून तिने तिथे लावलेल्या त्या समया विझवल्यात बरं का. म्हणजे विझवताना नाही दाखवलं त्यांनी, पण डायरेक्ट ती समई आता विझलेली असं दाखवलंय. वसू आत्याला आता पुन्हा टेन्शन आलंय, बाई या पोरीच्या मनात तरी काय आहे, ही नेमका तमाशा काय करणार आहे. रम्या आता काय काय करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. पण एक तमाशा तिचा कळलाय. काही हळकुंड आहेत जे रम्याने उचललेत आणि जेव्हा त्यांचं हळदीची तयारी चालू असते ना, तेव्हा ते हळकुंड तिने त्या म्हणजे हळदीमध्ये मिक्स केलेत. आता त्या हळकुंडामध्ये काही औषध लावलेलं आहे का, काय आहे ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल. मला तर असे नॉर्मल वाटले ते हळकुंड. तुम्ही बघाल तर तुम्हाला एक्झॅक्टली तसंच फील होईल. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो, नंदिनी आणि काव्याचा. नंदिनी काव्या हॉलवर पोहोचल्यात. नंदिनीने छान ग्रीन कलरचा ड्रेस घातलाय. आज मेहंदी आहे ना या दोघींची. नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते, "बाप्पा आजचं कार्य नीट पार पडू दे. माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी छान उजळू दे." तेवढ्यात काव्या येते तिथे आणि म्हणते, "हो ताई, आपली मेहंदी नक्की रंगणार आहे." काव्या सुद्धा देवाला नमस्कार करते, हळदी कुंकू वाहते आणि म्हणते नंदिनीला, "आणि ताई, फक्त मेहंदीच नाही हं, आता आपलं अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगून जाणार आहे." दोघी जणी खुश आहेत बरं का. सगळं त्यांच्या मनाप्रमाणे होतंय. पण खरंच मनाप्रमाणे सगळं होणार आहे का, हे आपल्याला येणारा भाग सांगणारच आहे. पण यांचा आनंद मात्र अगदी वाखाणण्याजोगता आहे प्रेक्षकांनो. अप्रतिम दाखवलंय त्यांनी. आजचा भाग संपला. उद्याच्या भागात आपण बघतोय जीवा आणि पार्थ सुद्धा ग्रीन कलरचे ड्रेस घालून आलेत. नंदिनी आणि काव्या जाम इम्प्रेस आहेत आणि रम्या चालता चालता ते हळकुंड त्या हळदीमध्ये मिक्स करते आणि इकडे पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणली आहे आणि जीवाने नंदिनीसाठी वडापाव आणला. आता यातलं तुम्हाला काय आवडतं मला सांगा कमेंटमध्ये आणि कमेंट करत जाओ. लई रम्याचे काही असे लुक दाखवले आहेत बरं का प्रेक्षकांनो. आणि वसू आत्या सारख्या तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. मला तर आता असं वाटायला लागलंय की वसू आत्याच तिचा डाव सगळा उधळून लावतात की काय. म्हणजे वसू आत्याच्या वागण्या बोलण्यावरून तरी असं दिसतंय बरं का. बघूयात, येणारा भाग आपल्याला सांगेलच की नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे. प्रेक्षकांनो, उद्या सगळ्यांना लाईव्ह यायचंय रात्री 10 वाजता.
या चॅनलवर जरी मी नाही दिसले तरी रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवर तुम्हाला मी नक्की दिसेल, तसा माझा प्रयत्न असेलच. काही गोष्टी नाही लक्षात येत त्या मी जाणून घेण्याचा आज प्रयत्न करतेय की दोन्ही चॅनलवर कसं लाईव्ह यायचं. मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेल, पण नाही जमलं तर सांगून ठेवलंय तुम्हाला. प्रेक्षकांनो, TTMचे रिव्ह्यू ऑलरेडी खूप मोठे दाखवत आहेत, पण आता लग्नानंतरचे रिव्ह्यू पण खूप इंटरेस्टिंग चाललेत. नक्की आपल्या या चॅनलला लाईक करायला विसरू नका. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पहिल्यापासून मी तुम्हाला या चॅनलवर अगदी खरे आणि प्रामाणिकपणे रिव्ह्यूज देत आली आहे. त्यामुळे इतक्या एफर्टसाठी मी तुमच्याकडनं ही अपेक्षा करू शकते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करावे. ही तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.